हाय तर मित्रांनो, आता आम्ही चाललो इकडनं महाबलेश्वरला. बाकी माझे मित्र तयारी करून बसलेत. हा, इकडनं आम्ही आता निघू. इकडनं जवळच आहे, 1 ते 1.5 तासाचा रस्ता. ते पुढे गेल्यावर तुम्हाला पुढचा व्ह्यू काय काय पॉईंट आहे ते दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. चला तर मग. तर मित्रांनो, आता आम्ही इकडे चहा प्यायला थांबले आमच्या हॉटेलच्या खाली. हा बघू शकतो हॉटेल तुम्ही, आणि आजूबाजूचा परिसर बघा. ते मित्र चहा पित आहेत. बाकीचे मित्र आमचे यायचे आहेत अजून, ते वरती आहेत. आता इकडनं आम्ही निघणार आहेत. बघू आता किती वेळ लागतो. तर आम्ही आता चाललो इकडनं महाबलेश्वरला. बाकी आमचे मित्र वगैरे सर्व थांबलेत. निघू आम्ही इकडनं, डायरेक्ट जाऊ आता महाबलेश्वर. तिकडचे काही प्लेस आहेत ते बघणार आहेत. पाचगणीला पण जाणार आहेत. पाचगणीमध्ये जे काही 2-3 प्लेस असतील ते बघणार आहेत. तिकडनं मग बघू महाबलेश्वरला आम्ही परत घेणार आहे. आजच्या दिवस आमच्या इकडेच राहणार आहे आणि उद्या आम्ही इकडनं निघणार आहेत प्रतापगडसाठी. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. चला मग निघू. तर आता आम्ही हा घाट चढून वरती जाणार आहेत. पहिले तर इकडनं आम्ही पाचगणीला जाणार आहेत, तिकडनं मग पुढे महाबलेश्वर. तर तुम्ही बघा, हे डोंगर तर एक नंबर आहेत. फर्स्ट टाइम आमचा ग्रुप आला इकडे. कालच आम्ही एवढी मजा केली की आम्हाला झोपायला 2-2:30 वाजलेत. आज तर असं वाटते आम्हाला जास्तच वेळ होणार आहे, कारण की इकडे भरपूर पॉईंट आहेत. कोणकोणते पॉईंट आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. जेवढं आम्हाला बघता आलं ते दाखवतो. चला मग पुढे भेटूया. आता आम्ही फायनली पाचगणीच्या इकडे पोहोचलोय. हे बघू शकता तुम्ही, पाचगणीचा मार्केट वगैरे आहे या ठिकाणी. आता आम्ही बघू, टेबल पॉईंट वगैरे जाणार आहेत बघायला. बघू, भरपूर पॉईंट आहेत. जे काही बघता आले ते बघू. आता हे बघू शकता भरपूर पब्लिक आहे ह्या ठिकाणी. जास्त करून टुरिस्ट खूप येतात, कारण की थंडीचा एरिया पडतो पूर्ण या ठिकाणी. तुम्ही कधी पण या. मिनी काश्मीर बोलू शकता. हां, मिनी काश्मीर बोलू शकतात. इकडनं थोडंसं पुढे गेल्यानंतर महाबलेश्वर पडतो. मला दाखवणारच आहे पुढे, बघा मग. मी आता टेबल लँडच्या इकडे पोहोचणार आहे. मला दाखवतो पुढे. या ठिकाणी घोडे वगैरे भरपूर काही आहे. हे तुम्हाला दाखवतो मग बॅक कॅमेराने. हे बघा, डोंगर पडून काय. फायनली आम्ही वरती आलेलो आहे. हे बघा, अरे लाव लाव काय. हे बघा बघा बघा, एक नंबर पॉइंट आहे. वरून तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे ते सर्व. व्हिडिओ चालू ठेवा. या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच आलेत माझे मित्र. मी तर आलो एकदा. बघू आता पुढे कसा एक्सपिरियन्स आहे. तर चला मग. फायनली आम्ही इकडे पोहोचलोय. हे बघू शकता आजूबाजूला घोडे वगैरे म्हणजे बघण्यासारखं खूप काही आहे. या ठिकाणी माझ्या मित्रांसोबत पहिल्यांदा आलोय. बघू आता एन्जॉय करतात ते. थंडी तर इकडे एवढी आहे का सांगू नाही शकत. एवढा थंड हवा लागत आहे ना. माझे ते मित्र बाकी तिकडे गाडी पार्किंग करायला गेलेत. आपण दिवस सर्व एकत्र जाऊ. बघा तुम्ही इकडे घोडागाडी वगैरे. खूप भारी आहे. तुम्ही पण कधीतरी आपल्या फॅमिलीसोबत येऊन बघा. 2-3 दिवसाची ट्रिप करायची असेल तर या ठिकाणी येऊन बघा. तरी म्हणजे एक नंबर असं पॉईंट आहे. तर मित्रांनो, आता आम्ही इकडे टेबल पॉईंटवरती आहेत. एक नंबर असा व्ह्यू आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकतात माझे मित्र सर्व फोटोशूट चालू आहे यांच्या. आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मगाचा व्ह्यू दाखवतो. काय नजारा, एक नंबर नजारा आहे. हा बघू शकता आमच्या हर्षद. आम्ही इथे आलेले आहेत पाचगणीला. तुम्ही पण या, मस्त एक नंबर पॉइंट आहे. खूप मजा येईल. पण थंडीमध्ये खूप थंडी लागत आहे. खूप वारा आहे इथे वाटत आहे. वरतीच आलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. हा बरोबर आहे. ऐकलं ना आपल्या मित्रांनी काय सांगितलं. तुम्हाला दाखवतो मगरचा बॅक कॅमेऱ्याने काय व्ह्यू आहे तो. एक नंबर असा. थांबा 1 मिनिट. हा बघा तुम्ही, या ठिकाणी कॉलेजच्या स्कूलच्या ट्रिप वगैरे पण भरपूर आल्यात. तुम्ही बघू शकता. हे बघू शकता तुम्ही. हा तुम्ही हा टेबल पॉइंट महाबलेश्वरला पाचगणीवरून. बघू आता पुढे काय कोणता पॉइंट भेटतो. तिकडे जाऊन ना तुम्हाला दाखवतो. चला ना पुढे भेटूया. तुला वाटलं तर काय खायच्या होतं पुढे थांबू आपले. असं काय नाही. अरे हो, धुवून गेली ना. आम्ही आता मॅप्रो गार्डनला पोहोचलोय. आता बघू मध्ये जाणार आहेत. मध्ये काय काय भेटते तुम्हाला दाखवतो सर्व. बघा तुम्ही पुढे मॅप्रो गार्डन मध्ये. तुला कसं वाटलं इकडे?
मस्त वाटला भारी वाटलं, अजून भारी वाटलं इकडे. आता असं वाटतं की जम्मू काश्मीरमध्ये थंडी कशी आहे इकडे? थंडी फारच काय बोलायचं, थंडीमध्ये थंडी लागते. आता जाऊ आम्ही मध्ये बघू जरा. आम्ही सध्या हाय फ्रेंड्स, आम्ही मॅप्रो मध्ये आलेले आहेत आणि खूप सारे बघायला पॉइंट आहेत. आता बघून घेऊ, तुम्हाला पण दाखवतात. या चला फॉलो करा. चला पुढे पुढे. आता इकडे आम्ही चाललोय जरा पुढे. हे बघू शकतात माझे मित्र कसे हे बघा, हे बघा कसे एन्जॉय करत आहेत. हे आमचा फोटोग्राफर आकाश. आता हे सर्व एक जण करून आम्ही फोटो काढणार आहेत. मी आत्माराम तुकाराम भिडे, एकमेव सेक्युरिटी. ही माझी स्कूटी घेऊन बघा इकडे फिरायला आलेले आहेत. हे बघा, हे इथे फिरायला लागले मध्ये. एमईटी घेतलेली आहे. या ठिकाणी स्टॉल बघा तुम्ही, स्वस्तामध्ये मॅप्रोचे भरपूर स्टॉल आहेत या ठिकाणी तुम्हाला भेटतील. स्ट्रॉबेरी पासून काय काय बनवलेले सर्व, जाम वगैरे, आईस्क्रीम वगैरे. आपल्याला कोण विजय बघा, विजयासमोर हा ना, बघा स्ट्रॉबेरीची बाग कशी आहे. मॅप्रो गार्डनच्या इकडे बाजूलाच आहे सर. इकडनंच स्ट्रॉबेरीचे काही काही चॉकलेट्स, आईस्क्रीम वगैरे बनतात, सिरप बनतात बघा. तर आम्ही आता चालले लिंग, कोणत्या रे? लिंगमाला धबधबा. आम्ही चाललो लिंगमाला धबधबा. लिंगमाला समझ रहे हो? समझ रहे हो ना? बघा पुढे आम्ही पण आहेत ना. हे आमचे मित्र सर्व. तुम्ही बघत राहा, आम्ही पुढे दाखवतो तुम्हाला. नाही हे बाकीचे इकडे. हाय गाईज, आम्ही आलेले आहेत आता वॉटरफॉलला. आता बघू काय होतंय, पुढे जाऊ. पुढे जाऊन नांगू आम्ही. हे नांगा सकाळपासून आम्ही काय खाल्लेला नाही मॅम. आम्ही आलो इकडे बघायला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? काहीतरी पाठवा ना आम्हाला. मित्र सर्व आम्ही बसलेत कारण की आम्ही सकाळपासून जेवले नाही मग. आणि इकडे आता आम्ही मॅगी घेत आहेत. मॅगी बनवावं लागले इकडे. मॅगी खाऊ आणि पुढे जाऊ मग, कारण की आमच्या दुपारचा जेवणाचा टाईम निघून गेला आहे. बाकीकडे यांचा फोटोशूट चालू आहे. सर्व थकलेले आहेत कारण की रात्री काही सर्व लेट झोपले त्याच्यामुळे. हा बघू शकतो आमचा मामा चाललाय तिकडे फोनवर बोलायला. हॅलो गे, हा बघा पंकज, हा दीपक, आकाश, बघा मला हर्षद. भूक लागलाय. मध्ये मस्त थांबून गरम गरम मॅगी खायला लागलेत. काय करू आता, घाई झालेली होती खूप, भूक पण लागलेली आहे. या तुम्ही पण टेस्ट करा, मजा घेऊ शकता. मस्त खायला पिढी बघा. हे बाकीचे मेंबर इकडे. अरे घे ना. आणि ही माझी. चला मग. आणि असं काही बोटी टाईप सारखे आहेत. या फक्त आता मी महाबळेश्वरच्या या एका पॉईंटवरती आलो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्या काय लहान अशा बोटीसारख्या आहेत. ह्यामध्ये या ठिकाणी आलो आहे. त्या ठिकाणी खूप सारे असे म्हणजे आहेत, बोटिंग वगैरे आहे, जीप लाईन वगैरे आहे. आणि वरती अजून काही पॉईंट आहेत ते चालले बघायला. बघू शकता मित्र. जीप लाईन या ठिकाणी पण काही आहे. हे आमचे, हे बाकीचे माणसं इकडे. हे इकडे आमचे बाकीचे माणसं. हॅलो. तुम्ही बघू शकता आमचे मित्र आलेले सर्व. आणि इकडे पोहायला सर्व जाणार आहेत. हा, थंडे पाणी, थंडी का मजा लेने वाले. मी आता जाणार आहेत आंघोळीला. मस्त स्विम करणार आहेत. आणि ही जी रस्सी आहे हा ती पकडायला आहे. ज्याला पोहता नाहीत हा त्याला पकडून हा पोहत राहील. हा ज्याला नाही येत, हा. ज्याला येते हा, ते मारेल वरतून. वरतून उडी. आता बघू शकतात आम्ही इकडे ह्या छोट्याशा ब्रिज वरती आहे. हे आपल्यासोबत आहे हर्षद. हे हर्षद बघू शकतात, तुम्हाला काहीतरी मी दाखवतो. हे बघा खालतून पाणी येत आहे. हा चमक कौन है ये लोग,
कहाँ से आते हैं ये? चमत्कार आहे हा चमत्कार आहे पहिलेचा बघू अजून महादेवाची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकतात. ही आताच बनवली वाटते. भरपूर काही आहे इकडे, म्हणजे तुम्ही बघू शकतात बोटी वगैरे आहे. आणि हे इकडे आता बघू शकता तुम्ही पोरं कशी झोक्यामध्ये बसलेत. आता हे झोक्याच्या मजा घेणार आहेत, तुम्ही बघत राहा. तुम्हाला दाखवतो हे किती मजा घेतात ते. हे बघा, हे आमचे 2 पोरं आहेत, शुभम आणि सतीश. हा बघू आता काय करतात. हा त्यांना घाबरी वाटते की कसं काय, मग आम्ही पण ट्राय करू एक हा बघू शकतात. हे आमचे 2 पार्टनर आहेत. आता तुम्ही बघा त्यांची कशी जिरते ती. थोडा टाइम थांबा, फक्त एकदा चालू होऊ दे. किती ओरडतात ते बघायचे आम्हाला. बघा बघा आता तुम्ही. हे मायला त्यांची हवा झालेली आहे टाईट. कारण की 57 पैसे देऊन 57ची जर जिरवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये येऊ शकतात. एवढ्या हाईटला जर झोका उडत असेल बाय चान्स तो झोका उडून गेला तर काय होऊ शकते तुम्ही विचार पण नाही करू शकत. आम्ही फक्त बघून मजा घेऊ शकतो, पण झोक्यामध्ये नाही जाऊ शकत. आमची एवढी कॅपॅसिटी नाही माहित. आम्ही पाहिजे तिकडे बोटी आहेत त्याच्यामध्ये बसू शकतो, पण ह्याच्यामध्ये तर नाही बाबा. सरळ हे बघू शकतात आमचे आकाश आणि दीपक आहे. ते दोघे जण सायकलवाली बोट चालवा लागेल. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ते बघा आमचे माणसं आता इकडे यायला लागले जवळ. त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे ते आम्ही बघू, विचारू त्यांना काय वाटे. ते ड्रायव्हर आहेत. 2 ड्रायव्हर आहेत, युटर्न मारा लागले परत. त्यांना आता सवय झाली बोट चालवायची. सायकल शिकायची ना यार, बरं आहे. तुझ्या राईटला बघ, CNG आहे, भरून घे. बंदुकी घेऊन ना यांचं चाललंय हर्षद आणि अजित. विशाल हा बघा, विशाल फायरिंग चालू आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आता आम्ही चालले वरती. बघा आमचे सर्व मेंबर्स आहेत त्याच्यावरती 12 जण. ते बघू शकता. आता 360 व्ह्यू तुम्हाला दाखवतो, एवढा काय जमणार नाही. हा बघू शकतात महाबलेश्वर आहे और ये ना किया तो क्या मजा किया. क्या बोलते अरे माँ कसम भाई, एक नंबर लग रहा है भाई. अरे काय रे फिरव. या ठिकाणी बघा तुम्ही बाजूला जीप लाईन वगैरे आहे आणि हा झोका आहे. हा खाली बोटिंग वगैरे करायला आहे. हा बघू शकतात आजूबाजूचा 360 भरपूर म्हणजे खूपच भारी आहे. हाय मित्रांनो, आता आम्ही इकडे महाबलेश्वरला रूम घेतलाय. आता इकडनं चाललो मार्केट फिरायला. बघू पुढे काय काय बघायला भेटणार आहे. काही शॉपिंग करतो ते तुम्हाला दाखवतो. इकडनं काय जास्त लांब नाही, 1 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. आम्ही इकडनं निघणार आहेत. आता तिकडे जाऊ, जेवण वगैरे करू. काय बोलतो दीपक, बरोबर ना? मस्त मजा सर्वांची तयारी झाली. आता चाललो आम्ही. आता चला मग भेटूया पुढे. चलो फायनली आता चाललोय. बघा मित्र इकडेच आम्ही इकडनं आता पुढे जाऊ. आता आम्ही इकडे चिक्कीच्या वगैरे दुकानात आलोय. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो काय काय भेटते ते. बाकी इकडे वरचा मार्केट बघा. या ठिकाणी तुम्हाला असं वस्तू भेटतील लाकडापासून. भरपूर पब्लिक आहे. स्ट्रॉबेरी इकडे या ठिकाणी दुकानं बघा. भरपूर पब्लिक आहे इकडे. हॉटेल्स वगैरे आहेत तिकडे.
जेवायला आलो ऑर्डर दिले जेवण येऊन मग घेऊ मग तिकडनं परत जाऊ मार्केट वगैरे फिरायला. सुद्धा या ठिकाणी या बघू शकता तुम्ही कसा हॉरर हाऊस असं करून आहे. पुढे आहेत हां. मी आता या लेककडे पोचलोय पण सध्या लेक बंद आहे. लेक चालू व्हायच्या टाइम खास जिगरी दोस्त एक धानिवरीच्या नाही आमची दुसरी बोट त्या साईडला आहे आणि आमच्या सोबत सर्व आहेत. मित्रांनो आता आम्ही इकडे स्ट्रॉबेरीच्या बागेमध्ये आजी की हा इकडे आम्ही गडावरती आलोय. आता जाऊ पुढे. हे बघा तुम्ही तटबंदी आहे प्रतापगडावरती. हा बघू शकतात गडावरती आम्ही आता एका दुसऱ्या साईडला आलेत.